मित्रांनो नमस्कार. भारत सरकार वित्त मंत्रालयाच्या विभागाने दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी PFRDA म्हणजेच पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण यांच्या नावाने एकसंध पेन्शन योजनाच्या अंमलबजावणीबाबतचं परिपत्रक हे निर्गमित केलेले आहे. त्या परिपत्रकामध्ये असं म्हटलंय की जी एकसंध पेन्शन योजना म्हणजेच UPS 1/4/2025 पासून ही अंमलात आणण्यात आलेली आहे. PFRDA म्हणजेच NPS अंतर्गत UPS चे जे कार्यान्वयन म्हणजे नियमावली 2025 नुसार पात्र विद्यमान कर्मचारी, माजी निवृत्त व कायदेशीररित्या विवाहित मृत माजी निवृत्त यांचे जोडीदार यांना UPS साठी पर्याय निवडण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी हा देण्यात आला होता, म्हणजेच 30 जून 2025 पर्यंत. तरी सुद्धा विविध भागधारकाकडून प्राप्त झालेल्या प्रतिनिधीच्या आधारे ही मुदत या विभागाच्या 1/7/2025 रोजीच्या कार्यालयीन आदेशानुसार 30/9/2025 पर्यंत ही वाढवण्यात आली होती. UPS अंतर्गत अलीकडेच विविध सकारात्मक बदल जाहीर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये स्विच पर्याय, राजीनामा, सक्तीची सेवानिवृत्ती, कर सवलती इत्यादींचा समावेश आहे. विविध भागधारकाकडून काही अधिक वेळ देण्याची मागणी करण्यात आली, जेणेकरून कर्मचारी या बदलाच्या दृष्टीने पर्यायाचा वापर करू शकतील. त्यानुसार UPS साठी पर्याय निवडण्याची अंतिम तारीख आणखी 2 महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. म्हणजेच आता UPS निवडण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत पात्र विद्यमान कर्मचारी, माजी निवृत्त आणि मृत माजी निवृत्त यांचे कायदेशीर जोडीदार यांना हा पर्याय आता वापरता येणार आहे. PFRDA अशी सुद्धा विनंती करण्यात आली की त्यामध्ये आवश्यक बदल करून CRA प्रणाली, नियमावली अथवा शासकीय निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या स्तरावरून आपण परिपत्रक काढावे यांचा समावेश असला पाहिजे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.